पिंपल्स वारंवार परत का येतात? क्रीम नाही तर कारण बदलून बघा. पिंपल्स हे फक्त ऑइली स्किनमुळे येतातच असं नाही, त्याला अनेक कारणं असू शकतात. नमस्कार, मी डॉक्टर वर्षा धुमाळ आज तुम्हाला पिंपल्स किंवा ॲक्ने किंवा तारुण्य पिटिका याबद्दल थोडी माहिती देणार आहे. पिंपल्स येण्यासाठी अनेक कारणं असतात. ही कारणं आज आपण बघणार आहोत. प्रथम कारण हॉर्मोनल कारण. साधारणतः वयाच्या 13व्या किंवा 14व्या वर्षी जेव्हा प्युबर्टी ज्याला म्हणतात, त्यामध्ये हॉर्मोनल चेंजेस असतात. त्या हॉर्मोनल कारणांमुळे पिंपल्स येऊ शकतात किंवा मेन्स्ट्रुएशन, पीसीओडी, प्रेग्नन्सीमध्ये किंवा डिलेव्हरी नंतर किंवा मेनोपॉजमध्ये ज्यावेळी हॉर्मोनल शिफ्ट असतात बॉडीमध्ये, त्यामुळे देखील पिंपल्स येऊ शकतात. दुसरं कारण म्हणजे डाएट. हाय ग्लायसेमिक इंडेक्स असणारे पदार्थ वारंवार खाणे, जसे तेलकट तळलेली पदार्थ, लोणची, पापड किंवा डेअरी पदार्थ, यामुळे देखील पिंपल्स हे वाढू शकतात किंवा येऊ शकतात. तिसरं कारण म्हणजे काही सर्टन मेडिसिन्स ज्यामध्ये आयोडाईड किंवा ब्रोमाइड किंवा स्टेरॉइड असतात, अशा मेडिसिन्समुळे देखील तुम्हाला पिंपल्स येऊ शकतात. चौथं कारण म्हणजे स्ट्रेस. स्ट्रेसमुळे शरीरामध्ये अनेक हॉर्मोन्स रिलीज होतात, त्यामुळे देखील तुम्हाला पिंपल्स येऊ शकतात. चौथं कारण म्हणजे झोप न होणे किंवा अतिजागरण, यामुळे देखील पिंपल्स हे तुमच्या चेहऱ्यावर किंवा शरीरावरती येऊ शकतात. पाचवं कारण म्हणजे फ्रिक्शन किंवा प्रेशर किंवा वारंवार हेल्मेटचा वापर करणे किंवा सेलफोन कानापाशी येऊन जास्ती त्याचा यूज करणे, यामुळे देखील पिंपल्स येऊ शकतात. केसांमध्ये असणारा कोंडा, यामुळे देखील तुम्हाला कपाळावरती पिंपल्स हे जाणवू शकतात. दुसरं कारण म्हणजे जेनेटिक असू शकतं. फॅमिलीमध्ये जर तुमच्या पिंपल्स असतील तर ते देखील कॅरी फॉरवर्ड होतं आणि तुम्हाला पिंपल्स होऊ शकतात. एकच सांगायचंय की घरगुती ट्रीटमेंट न घेता तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमचं पिंपल्स येण्याचं हे कारण शोधा आणि त्यानुसार योग्य चिकित्सा तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता. योग्य निदान आणि योग्य चिकित्सा यामुळे तुमचे पिंपल्स बरे होण्यास मदत होईल. तुम्हाला जर अशीच अधिक माहिती पाहिजे असेल तर आमच्या पेजला फॉलो करा व खालील नंबरसाठी अपॉइंटमेंटसाठी तुम्ही संपर्क साधू शकता. धन्यवाद.